ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत, कारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजपात वाजत गाजत प्रवेश काल केलेला आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी अडचण होऊन त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला आहे। मात्र खुद्द राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा दिल्याला नकार दिलेला आहे। पक्षात राहून पक्षाची जबाबदारी देईल ती सांभाळायला तयार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी दोन्ही वेळेला हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे गिरीश महाजनांनी केलेला दावा कितपत खरा आहे हे आता पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। गिरीश महाजन यांनी आताच एक खळबळजनक असा दावा केलेला आहे। आपण पक्षासाठी त्यांनी कालच जाऊन एक नैतिक जबाबदारी स्वीकारू किंवा माझा मुलगा जर भाजपकडून उभा राहतोय तर मी विरोधी पक्षनेतेपदी राहणं हे काही फार संयुक्तिक नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदाचा दिलेला आहे। आता ते सगळे आमदार आहेत त्या ठिकाणी। पण तू आज नेहमी सांगतो की राजकारणामध्ये म्हणजे त्यांचा तुमच्याकडे येण्याचा प्रवास सुरू झालाय का? नाही, मी पुढे तेच सांगेल की राजकारणामध्ये या ठिकाणी काही अशक्य नसतं। आणि अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया बोलकी आहे, राजकारणामध्ये काही अशक्य नसतं आणि त्यांनी आताच दावा केलेला आहे राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याचा। राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला याची चर्चा कालपासून देणार आहे अशी चर्चा कालपासून सुरू झालेली आहे। विशेष म्हणजे या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वतः विचारलं असता त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मी कोणत्याही पदाचा राजीनामा दिलेला नाहीये। दुसरी गोष्ट, मी पदाचा राजीनामा देखील देणार नाहीये, मी काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेसमध्येच राहीन। एका बाजूला विखे पाटलांची ही प्रतिक्रिया असताना दुसऱ्या बाजूला राज्याचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भूमिका आहे की विखे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता कमी आहे। ते काँग्रेस पक्षात आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्ष नेता पदाचा काढण्याची भूमिका नाही आहे। हे सगळं घडण्याचं कारण मुळात असं आहे की विधानसभेचा विरोधी पक्ष नेत्याची होण्याची संख्याबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसचं फक्त एकाने जास्त आहे। जर एक आमदार काँग्रेसचा कमी होतो तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढचं जे अधिवेशन आहे मुंबईमध्ये अगदी म्हणजे पुढच्या काही काळामध्ये राजकीय घडामोडींना वेग येईल असंच म्हणावं लागेल। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18।